आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. त्याला आलेच नाही. पंढरपूरचा इठोबा अजिबात नाही. मागा मारायला मध्येच जाऊ दिलं नाही देवळात. तिरुपतीच्या बालाजी तर आमचा नवच. सोन्या नाण्यावाल्याचा पैशावाल्याचा ते देव आमच्या हिशालाच नाही. आमच्या हिशाला आली फक्त मरूम आहे. तिने आम्हाला मरूही दिलं नाही वाचही दिलं नाही. तिला आहे घर नाही, तिला आहे मंदिर नाही, आम्हाला आहे घर नाही. त्याची दुर्गा देवी 10 हात, तिला 10 हात, एका हातात त्रिशूळ, एका हातात तलवार, एका हातात केळ, एका हातात रताळ. आमच्या मरुमाईला नाक नाही, तोंड नाही, डोळा नाही, कान नाही, कोठाय टोळ गोठाच. बरं एकटी नाही, असे डेंगराव तालभवताल पोर तिच्या बारीक बारीक बारीक. भले लई लेकर तिचे. काय करावं माय. मग तिची किव येते कुत्र्याला. माणसं इकडे तिकडे गेले की कुत्र तिच्या जवळ जाते. तिला म्हणते माय बरी आहेस काय, किती दिवस झाला आंघोळ नाही घालू काय. एक वरी टंगडे केलं की मायला शॅम्पू लावू शॅम्पू लावू. तरी आमची माय मग गपचुपच. स्वतःचं रक्षण कुत्र्यापासून करत नाही ती. खरंच तुमचं करेल काय. एवढ्यावरच बाया थांबत नाहीत माय. काय काय तर बायाच्या अंगातही ये मरू माय पोचू माय घुसली. मारवाड्याच्या कोंबड्याच्या बाऱ्या किती सुंदर वागतात, नीटनेटकं वागतात. तुंप पोळी खातात, त्याच्या अंगात कशीच घुसणार. 15 दिवस अंगाला पाणी मिळा, घुरट घाण वास येते, डोसक्यात उवा बळबळ मारत जाते आणि हिच्या अंगात ती देवी घुसती. ती देवी किती गदळ असेल. देवा देवी अंगात घुसली. देवी अंगात कोण्या भोकातून घुसते की कोण्या भोकातून निघते की मला अजून पता लागला नाही. माझे मारवाड्या कोणत्याचे लोक मला म्हणतात, माझे मित्र आहेत, मला म्हणतात एरिकर साहेब तुम्ही एवढं प्रबोधन करता तरी तुमच्या बायाच्या अंगात देवी का. आता तर नवीन निघला हो देव तिकडं. हे नागपूरला जातात नालायक लोक, नागपूरला जातात, नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतात आणि येताना युक्तू बाबाच्या पुढी कुत्र्या भुकल्या आणि भुकतात बाया. अशा कुत्र्या हाय हाय हाय. तिला गरम सरिता करून नाही नाही तिथं पोळवा, मग खरंच कळते तिच्या अंगात काय घुसलंय की नाही. नाही तर इळा गरम करा आणि 2-4 ढुंगणावर चरपाटी देवा. मलाही बी वाटते बा खरंच हिला जर नाही पोळ आलं ना, मला वाटते बा खरंच देव आलाय. ते लाल दाखवा झालेला इळा अशी पळती उठून 2 किलोमीटर थांबत नाही ती. अच्छा कुडाचं देवाला का तुझ्या अंगात होय. इथूनच दिस गड चांद्याचं पत्तर. टीव्हीला माग पडलं या चाबऱ्या रांडण. 500 किलोमीटर ओढलं तुला चांद दिसते. घरात नवऱ्याचं फाटलेलं धोतर दिसना तुला, तिथलं पत्तर दिसते. मनचंदी रांड. हे द्रुपद माय पोचू माय तुझ्या अंगात जर नाही आली असती आणि तुझ्या अंगात जर माई राष्ट्रमाता जिजाऊ, तुझ्या अंगात जर माई रमाई, तुझ्या अंगात जर माई सावित्री ही जर आली असती ना माय, तर तुझ्या 17 पिढ्याचा उद्धार झाला असता. विद्वान पिढी तुझ्या पोटाला आली असती. तेव्हा नाही तर नाही. आता तरी तुझ्या अंगात जिजाऊ येऊ दे, आता तरी तुझ्या अंगात रमाई येऊ दे, आता तरी तुझ्या अंगामध्ये माझी वालुमाई येऊ दे. अण्णाभाऊ साठी जन्माला. खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या माय. देवाला पुजणाऱ्या बाया देवदासी झाल्या, देवदासी झाल्या. आणि खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या. हातवरी करून सांगा कोणती माऊली खरंच मला सांगा. खंडोबाला वाऱ्या केल्यामुळे मी इंजिनियर झालो, द्रुपद माईच्या वाऱ्या केल्यामुळे मी कलेक्टर झालो. हातवरी करून सांगा बरं. माय तुला कॉलेजमध्ये जावं लागलं ना, शिक्षणच घ्यावं लागलं ना, आणि हे शिक्षण आणि कॉलेज खुलं केले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. सांगा ना मला. लय बोलते रेकर, खरं बोलते. तुला खुश करायला आलो नाही मी इथं, गुत्त घेतलं नाही. तुला जसं आवडेल तसंच बोलायला. काही मत मागाय आलो नाही. माय तुला लेकरी हो सगळ्यात घे. देशमुख येते आमच्या मारवाड्यातून मांगवाड्यात. हे अधिकार तुला दिला नसता हे देशमुख आला असता का मांगवाड्यातून मारवाड्यात. माय तुला लेकरू समज. तू समजला का इतके दिवस आम्हाला. अरे हे अधिकार दिला ना बाबासाहेबांना. इकायला तुम्ही 500 रुपयात, 1000 रुपयात. अबे गाईचं दूध विकते, म्हशीचं दूध विकते, माईचं दूध विकत नाही. आणि विकणारा माणसाची अवलादच नव्हती. ते मतदान
म्हणजे माईचं दूध आहे. इकू नका बे, ते बापासाहेबांनी दिलंय. कोणी हुंगत नव्हतं तुम्हाला. छाटमारी आपला माणूस निवडून येत नाही तर, पण आपली ताकद तर दाखवा. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा उमेदवार असेल तर करा ना एक खट्टा मतदान. पडला तर पडला, पण ताकद तर दिसेल आपली ताकद. अभि आम्ही सत्तेमध्ये गेलोच नाही आम्ही सत्तेमध्ये जाणार नाही, खात्री आहे आम्हाला. इथं मुजरा करणारे लोक पाहिजेत राजकारणात. एरेकरनं मुजरा केला नाही म्हणून आमदार खासदार झाला नाही. मुजरा केला असता तिसरा टर्म आमदार राहिलो असतो. अनेकाची फरमाईश आलेली, अनेकाची मला हे आलेली, ऑफर आलेली होती, नाकारली मी. स्वाभिमानानं नाकारलेली आहे. मी हुजरेगिरी चाटुगिरी करत नसतो. स्वाभिमानी भीमशाहीर आहे, विद्रोही प्रबोधनकार आहे मी. हा कोण उगत होतं आपल्याला? ऐकू नका मतदान करा, आपल्या माणसाला मतदान दाखवा आपली ताकद. आम्हाला सत्ता मिळालीच नाही, मिळतच नाही. आम्ही जे काय अधिकार मिळवलेत ना आंबेडकरी समाजानं, हे रस्त्यावरली लढाई लढून आम्ही जिंकलेली आहे. आम्हाला सत्तेची गरज नाही. कोणताही सत्ताधारी पक्ष येऊ द्या, त्याच्या नाकात दम करायची ताकद या बाबासाहेबाच्या लेकरामध्ये आहे. बाकी काय गरज नाही आम्हाला. कोण कोण्या पक्षाचा आहे आणि कोण कोण्या पार्टीचा आहे, तिकडे चुलीत घाला तुमच्या पार्टी. समाज एक ठेवा, एक संघ ठेवा. समाजाला दिशा देण्याचं काम करा. कोण्यातरी धगडाला खुश करण्यासाठी त्याचे पोवाडे गात बसायला एरेकर रिकामा नाही. काय करणार? मोह बोलणारच नाही तुम्हाला. दुसरं काय करणार? मोह मला सस्पेंड व्हायची भीती नाही, मला काही नोकरी नाही. काय गरज आहे मी कोणाचे काला पोवाडे गात बसू? मग बापापेक्षा कोणी मोठा आहे का बाबासाहेबापेक्षा? मग याच्यापेक्षा कोणी मोठंच नाही तर कोण्या 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 खरकट्याचे मी का लगाऊ? बापापेक्षा कोणीच मला मोठं दिसत नाही जगात, म्हणून त्याचे गाणे गातो. त्याचे प्रेरणादायी विचार समाजामध्ये पेरण्याचं काम करतो. शेतकरी शेतामध्ये तणकट हे पीक आहे, या पिकामध्ये तणकट वाढू नये याची जबाबदारी माझी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले माझे 10 भाषण एकीकडे आणि शाहिराचं एक गाणं एकीकडे, एवढं परिणामकारक का म्हणाले बाबासाहेब? अरे बाबासाहेबाच्या एका शब्दाला पृथ्वीचं मोल आहे, तरी बाबासाहेबांनी शाहिरांना पाठीवर मारलेली आणि टाकलेली जबाबदारी आहे की तुमचं एक गाणं समाजाला परिणामकारक असतं. एवढं जबाबदारीने गा, एवढं अभ्यासपूर्ण गा, एवढं तुम्ही समाजाला एक उद्बोधक असं मार्गदर्शन करा. हे बाबासाहेबाला शाहिरायला सांगायचं होतं, माहिती का? मी नाचून कधी गात नसतो, मी पुस्तक वाचून गात असतो. एरेकरला कधीच पाहिलं का तुम्ही नाचून एखादं गाणं म्हणलेलं? खरं सांगायला नाचायची गरज लागत नाही. ज्याला बोलताच येईना ते नाचू नाचू धिंगाणा करते, खालून मिरची लावल्यासारखं. काय गरज आहे? विद्वानाचं गाणं गायला तर विद्वतापूर्वक गाय भडव्यानं उतर खाली. काही गरज नाही तुझी. हा एका जगातल्या विद्वानाचं गाणं गायला तू पहिल्या नंबरचा विद्वान आहे. विद्वतापूर्वक गाय, नाही तर उतर खाली. काही गरज नाही. आम्ही रस्त्यावर लढाई लढल्या, आम्ही संविधानासाठी प्राण दिला, आम्ही नामांतरासाठी प्राण दिला. याच बिलोली तालुक्यातला आमचा बहादर पोचीराम कांबळे हा मांगाचा नव्हताच. लोक म्हणतात आमचा मांगाचा आम्ही नव्हता मांगाचा. जरी मांगाचा जातीनं असेल तर कट्टर तो बाबासाहेबाचा भीम सैनिक होता. बाबासाहेबाच्या नावासाठी मेला तो भीम सैनिक होता. त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. असेल जातीनं मांगाचा, पण कट्टर भीम सैनिक होता तो आमचा आदरणीय पोचीराम कांबळे. शहीद कधी मरते नाही आहे. शहीद अमर होते. मरतात ते गोधडीत मुतून 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 मरणारे ते मरतात. त्याचं नाव निशाण राहत नाही. समाजाच्या देशासाठी मरा, लढा. भगतसिंग अमर आहे, राजगुरू अमर आहे, सुखदेव अमर आहे, आमचा पोचीराम कांबळे अमर, आमचा जनार्दन कांबळे अमर, आमचा गौतम वाघमारे अमर आहे. असं आहे माहिती. आणि सगळी ताकद बाबासाहेबांना आम्हाला एका संविधान. काही लोक मला संविधान लिहिलंच नाही, ते बिसरा म्हणतो भडवा. BN रावनं संविधान लिहिलं. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.